आपल्या फॉरगिव्हनेसच्या व्हिडिओनंतर मला बरेच सारे मेसेज आले की ज्याच्यामध्ये सगळ्यांनी एकच सांगितलं की ज्या माणसाने आम्हाला त्रास दिला, फसवणूक केली, त्यांना कसं काय माफ करायचं? हे तर चुकीचं आहे. मग जेव्हा मी असे प्रश्न वाचले तेव्हा मला असं वाटलं की यावर आज आपण बोलायला हवं. नमस्कार, मी स्मिता. आपल्या 100 दिवसांच्या चक्र हिलिंग प्रवासातला आज आहे 62वा दिवस. आपल्या सगळ्यांचाच असा गैरसमज असतो की क्षमा करणं म्हणजे समोरच्याची चूक मान्य करणं किंवा त्यांच्याशी पुन्हा नातं जोडणं. पण ऍक्च्युली तसं नाहीये. क्षमा करणं म्हणजे समोरच्या माणसाच्या चुकीचा आणि रागाचा भार स्वतःच्या मनावर जो आपण वाहून नेत असतो ना, तो सोडून देणं. समोरच्या माणसाचं कृत्य हे त्याचं कर्म आहे. पण त्यांचा राग मनात साठवून आपण आपलं अनाहत चक्र का ब्लॉक करायचं आणि स्वतःची शांतता का घालवायची? आज 1 मिनिट शांत बसा. उजवा हात हृदयावर ठेवा. एक खोल श्वास घ्या. ज्या व्यक्तीचा राग मनात साचलाय त्याला मनात आणून फक्त इतकंच म्हणा, मी तुला क्षमा करते, कारण मला माझं मन शांत ठेवायचंय. लक्षात ठेवा, क्षमा समोरच्याला योग्य ठरवण्यासाठी नाही, तर स्वतःला मोकळं करण्यासाठी असते. जर हा विचार तुम्हाला पटला असेल आणि मनातला भार तुम्ही उतरवायला तयार असाल, तर कमेंटमध्ये पीस असं नक्की लिहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.